नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. संपूर्ण मे महिन्याचं जे काही चालू घडामोडी आहेत, या संपूर्ण मे महिन्याच्या चालू घडामोडीचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक रिव्हिजन म्हणून काय करूयात बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवरती, त्यांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ओके. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जाताना लाईक जरूर करून जावा. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला ही बुलेट रॅपिड फायर सीरीज बघायला भेटत असते आणि रोज आपण 10 प्रश्न घेत असतो. त्या सर्व सर्व मे महिन्याचं जेवढेही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण आत्ताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला सुरू करता अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी महत्त्वाची माहिती, ज्या विद्यार्थ्यांनी जो आपलं अनुभव स्टडीचं जो ॲप आहे, हे जर ॲप इन्स्टॉल केलं नसेल की इन्स्टॉल करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी 50% भरघोस सूट भेटणार आहे. किती तारखेपर्यंत? 1 जून ते 6 जूनपर्यंत ही ऑफर राहील. कोणताही कोर्स घ्या तुम्ही. जो स्पेशल जी-केची बॅच आहे आपली, 5 ते 10 रुपयाची बॅच आहे. ह्या ह्या बॅचला देखील तुम्हाला 50% सूट आहे आणि तुम्हाला कूपन कोड वापरायचा आहे स्वराज्य 50 या नावानं. स्वराज्य 50. अधिक माहितीसाठी ह्या दिलेल्या WhatsApp नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता WhatsAppच्या माध्यमातून. ओके. चला तुमच्या मित्रापर्यंत पण ही माहिती पोहोचून घ्या, कारण खूप महत्त्वाची ही ऑफर आहे तुमच्यासाठी. चला सुरू करूया अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो मे महिना आहे, या मे महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी जर तुम्हाला पाहिजे असतील, ई-बुकच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त ₹10 हे ई-बुक घेऊ शकता. या क्यूआर कोडवरती स्कॅन करून तुम्ही काय करायचं, पैसे पाठवायचे आहे आणि ह्या नंबरवर तुम्हाला WhatsAppला त्याचे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला तुरंत पी-डी-एफ भेटून जाईल आणि तुम्ही त्याची पी-डी-एफची प्रिंट देखील काढून घेऊ शकता वाचनासाठी. तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ओके. अगदी ₹10 आपण केले, ₹20 आपण घेत होतो. पाठीमागचे सर्वचे सर्व जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्याचे जर तुम्हाला चालू घडामोडी पाहिजे असतील, तर तुम्हाला साधारणतः ₹30 काय करायचे, पे करायचे आहेत या WhatsAppच्या नंबरवरती किंवा या क्यूआर कोडवरती. बाकी मे महिन्याचं पण आपल्याला तुम्हाला भेटून जाईल उद्यापासून. चला, हे अशा प्रकारचे आपण प्रश्न आहेत. हे सर्व सर्व आपण प्रश्न रिव्हिजन म्हणून घेणार आहोत बघा, हे लक्षात ठेवा. पहिला प्रश्न. नुकत्याच भारतातील पहिली आणि सर्वात मोठी राष्ट्रीय एआय डिजिटल जलशिखर परिषद 27 मे 2026 रोजी कोठे पार पडले आहे? हे पार पडलं बंगळुरू या ठिकाणी, कर्नाटकची राजधानी. नुकतेच जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन हा कधी साजरा करण्यात आला? 28 मे. IPLच्या इतिहासात सलग 4 सीझनमध्ये 600 रन बनवणारे पहिले खेळाडू कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे विराट कोहली. RCB कडून खेळतात IPLमध्ये आणि आज फायनल पण चालू आहे तुमचं. ओके. चला, कोण जिंकतं बघूयात आपण उद्या सकाळच्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये. नुकतेच भ्रष्टाचारावर कारवाई करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट झिरो सुरू केले आहे? याचं आन्सर आहे केरळम. अलीकडेच कोणत्या देशाने भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनण्याचा मान मिळवला आहे? तैवान. नुकतेच स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणाऱ्या 2026च्या राष्ट्रकुल खेळांसाठी भारतीय पथकाचे सेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे व्यक्ती आहेत रोहित राजपाल. अनुसूचित जातीच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचे कार्य डिजिटलीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी PM अजय पोर्टल आणि अजय मोबाईल ॲपचा शुभारंभ कोणी केला आहे? तर हे मंत्रालय आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. नुकतेच खगोल भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर रोनाल्डो लैश्राम यांनी शोधलेल्या आकाशगंगाच्या शहराला कोणत्या सरोवराचे नाव देण्यात आले आहे? हे सरोवर आहे लोकटक सरोवर, जे मणिपूर या राज्यामध्ये येतं. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला असून कर्नाटकचे आता नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचं नाव आहे DK शिवकुमार. नुकतेच वुमन इंटरनॅशनल चेस मास्टरचा किताब जिंकणारे पहिले भारतीय महिला कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे स्वरा लक्ष्मी नायर. नुकतेच राज्यसभा याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे व्यक्ती आहेत राघव चड्ढा. भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर हे आहे केरळमध्ये. ISSF विश्वचषक 2026 म्युनिच येथे महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात कोणी सुवर्णपदक पटकाविले आहे? ईशा सिंग. IPLच्या एका सीझनमध्ये ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा कोणी मोडीत काढला आहे? वैभव सूर्यवंशी. नुकतेच वन्य प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी 1000 गावांमध्ये AI आधारित अलर्ट यंत्रणा कोणते राज्य उभारणार आहे? आपला महाराष्ट्र. नुकतेच जाहीर नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा जो साहित्य जीवनगौरव पुरस्कार आहे, तो कोणाला जाहीर झालेला आहे? तर हे व्यक्ती भास्कर चंदनशिवे. नुकतेच प्रगत आणि
परवडणारी ऑर्थोपेडिक सेवा देण्यासाठी कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टर प्रसाद जोशी. जागतिक योग दिन 2026चा थीम विषय काय असेल? तर तो आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. नुकत्याच आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अहवाल 2026 नुसार पश्चिम विभागात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे? याचा आन्सर आहे सातारा. नुकत्याच डिजिटल जल रेखांकन आणि संवर्धन देखरेखीसाठी भारतातील पहिला जल सातबारा प्रणाली सुरू करणारा राज्य कोणतं आहे? तर तो राज्य आहे आपला महाराष्ट्र. नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून मत्स्य व्यवसायाला कशाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे? कृषीचा दर्जा. कोणी कौटिल्य आणि क्यू फोर्स या दोन प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या विकासासह आधुनिक युद्धाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे? हे आहे इंडियन आर्मी. नुकतेच अरबी समुद्रात वरुण युद्धाभ्यास 2026च्या 25व्या आवृत्तीचे आयोजन भारत व कोणत्या देशात दरम्यान पार पडले? हा देश आहे फ्रान्स. नुकत्याच चर्चेतील पुगा भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प हा भारतातील पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? तो आहे लडाखमध्ये. नुकतेच आलेले द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर हे आहे P.N. पन्नीकर. ओके, तुम्हाला प्रश्न जास्त वाटत असतील कमीत कमी वेळामध्ये, तर तुम्हाला हे रिव्हिजन करायचं हे लक्षात ठेवा. ओके, हे खूप महत्त्वाचं रिव्हिजन आहे. आणि ह्याच्यापूर्वी तुम्ही सर्व महिनाभर चालू घडामोडी बुलेट रॅपिडवर बघितलं असेल ना, तर हे तुम्हाला खूप लवकर कळून जाईल. नुकत्याच फेडरेशन कप 2026मध्ये नवीन संयुक्त राष्ट्रीय रेकॉर्ड बनवलेले देव मीना आणि कुलदीप कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पोल वॉल्ट. नुकत्याच भारताची सार्वजनिक वितरण प्रणाली आधुनिक आणि बळकट करण्यासाठी मंत्रिमंडळाने 25,530 कोटी रुपयांच्या कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर ही योजना आहे सार्थक PDS. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रमुख कृषी पिकांच्या अहवालानुसार भारताचे एकूण अन्नधान्य उत्पादन डॅश डॅश दशलक्ष टनांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे, 376.563 दशलक्ष टन. नुकतेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 236 कोटी रुपयांची मिशन क्वीन पायनॅपल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? राज्य आहे त्रिपुरा. भारताने एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमांतर्गत कोणत्या राज्यातील बक्सा जिल्ह्यातून अमेरिकेला मधाची खेप निर्यात करण्यात आली आहे? तर हे आहे आसाम. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर या उपक्रमात कोणत्या राज्यांचा खनिज समृद्ध राज्य म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे? 4 राज्य आहेत, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकी अहवाल 2024 नुसार भारताचा एकूण प्रजनन दर हा कितीपर्यंत घसरला आहे? तर तो आहे 1.9. नुकतेच घोषित झालेल्या संसद रत्न पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्रातील एकूण किती खासदारांना हा सन्मान जाहीर झाला आहे? तर एकूण 5 व्यक्ती आहेत, 5 खासदार आहेत महाराष्ट्रातून, आणि संपूर्ण भारतामध्ये किती असतील तर ते आहे 12. नुकतेच कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन करणारे दुसरे राज्य कोणते बनले आहे? हे आहे तामिळनाडू. तर चला कमेंट करून मला सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालय स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? फर्स्ट राज्य कोणतं आहे? सर्वांनी पटापटा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. नुकत्याच जागतिक फुटबॉल दिन हा कधी साजरा करण्यात आला? 25 मे. 25 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? धर्मेंद्र देओल. नुकत्याच कोणत्या चित्रपटासाठी क्रिस्टियन मुंग्यू यांना 79व्या कान्स चित्रपट महोत्सवात पाल्मे डी ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? फ्योर्ड. नुकत्याच कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड झाली आहे? भरतसिंग चव्हाण. IPLच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला आहे? नुकतंच विराट कोहली RCB. सावंतवाडी रेल्वे स्टेशनला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? मधु दंडवते. मधु दंडवते. नुकत्याच कोणत्या मंत्रालयाने जीवन मोबाईल ॲप व शतायू डॅशबोर्ड लॉन्च केलं आहे? तर हे मंत्रालय आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, ज्याचे मंत्री आहेत वीरेंद्र कुमार. कोणत्या देशातील इमजिंगक पीस पार्कमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले? तर तो देश आहे दक्षिण कोरिया, ज्याची राजधानी तर सियोल. रॉयल सोसायटीच्या 366 वर्षांच्या इतिहासात फेलो मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण आहेत? त्यांचं नाव आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन.
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान, ज्याला ऑर्डर ऑफ मापुंगबे, हे प्राध्यापक सलीम अब्दुल करीम व प्राध्यापक कीर्तन धेडा यांना देण्यात आलेले दोन भारतीय व्यक्ती आहेत. तर ते आहेत दक्षिण आफ्रिका या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो. नुकत्याच क्वाड संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक 2026 कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? तर क्वाड देशांची बैठक पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. आणि क्वाड या संघटनेमध्ये 4 देश येतात: अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेली स्वदेशी बनावटीची भारतीय नौदलाची पहिली नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल्सचे नाव काय असेल? हे आहे संघमित्रा. नुकत्याच कोणाच्या उपस्थितीत टीबी मुक्त अभियानाचे शुभारंभ करण्यात आले मुंबईमध्ये? जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीमध्ये. आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन हा कधी साजरा केला जात असतो? हा असतो 25 मे. नुकत्याच कोणत्या राज्यातील सरस्वती वन्यजीव अभयारण्यात ज्योतिषशास्त्रांच्या संकल्पनेवर आधारित नक्षत्र वाटिका नावाचे उद्यान विकसित करण्यात आले आहे? हे आहे हरियाणामध्ये. नुकतेच 29व्या राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स महासंघ स्पर्धेत फेडरेशन कपमध्ये 100 मीटरमध्ये कोणी नवीन राष्ट्रीय विक्रम केले आहे? गुरिंदरवीर सिंग. जागतिक कासव दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? 23 मे. महिला हिंद केसरी 2026 ची विजेती कोण ठरली आहे? काजल डोचक. आणि पुरुषांमध्ये ठरले तर हिंद केसरी महेंद्र गायकवाड. वर्ष 2027 पर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन कोणत्या विमानतळावर धावणार आहे? दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ. नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शिर्डीतील संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन केले. तसेच पहिल्या 300 किलोमीटर पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चर प्रणालीला हिरवा झेंडा दाखवला. तर त्या रॉकेट लॉन्चरचे नाव काय आहे? हे आहे सूर्यास्त्र आणि शिर्डी येतं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आशियाई उत्पादकता संघटनेच्या 68व्या बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं नुकतंच? तर ते आहे नवी दिल्ली. नुकतेच ऑइल इंडिया लिमिटेडने कोणत्या राज्यातील दांडेवाला फील्डच्या उथळ सानू फॉर्मेशनमध्ये एका उच्च गुणवत्तेच्या नैसर्गिक वायूच्या साठ्याचा यशस्वीपणे शोध लावला आहे? तर तो राज्य आहे राजस्थान. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? हे व्यक्ती मेजर अभिलाषा बराक. दरवर्षी स्किझोफ्रेनिया दिन हा कधी साजरा केला जात असतो? 24 मे. नुकत्याच NCDXने कोणत्या ठिकाणी भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह्ज करार सुरू केला आहे? तर तो मुंबईमध्ये. नुकतेच अजय कुमार यांना कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? युगांडा. युगांडाची राजधानी येतं कंपाला. नुकतेच चर्चेत असलेले एक पुस्तक आहे ऑल टाईम फेवरेट फ्रेंडशिप स्टोरीज. हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आले मार्केटमध्ये नवीन पुस्तक आहे, ज्याचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड. चीनच्या महान भिंतीनंतर जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत म्हणून युनेस्कोने कोणत्या भिंतीला नुकतंच मान्यता दिली आहे? तर या कुंभलगडचा किल्ला. कुंभलगडची भिंत जे राजस्थान या राज्यामध्ये येतं. जागतिक जैवविविधता दिन हा कधी साजरा केला जात असतो? वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे हा असतो 22 मेला. त्यानंतर नुकत्याच मंत्रिमंडळ स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तासाठी एक स्वतंत्र खाते सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे केरळम. केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये कोणतं राज्य भारतात आघाडीवर आहे? तर तो राज्य आपला महाराष्ट्र. FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, जागतिक अन्न व कृषी संघटना, यांच्यातर्फे ॲग्रिकोला पदक 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? हे व्यक्ती आता नरेंद्र मोदी. नुकतेच भारत व कोणत्या देशाने 2027 हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून परस्पर घोषित केलेलं आहे? तर ह्या इटली. कोणत्या राज्यातील 400 वर्ष जुना पंजत उत्सव सामुदायिक भावना आणि नदी संवर्धनाला पुनरुज्जीवित करतो? जम्मू काश्मीर. नुकत्याच भारत फोर्ज लिमिटेडने कोणत्या राज्यात भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाईन सुविधा स्थापन करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केलेली आहे? आंध्र प्रदेश. नुकतेच कोणत्या राज्याने श्रम मित्र ॲप लॉन्च केले आहे? राज्य आहे हरियाणा. श्रम मित्र हरियाणा. त्यानंतर नुकत्याच निर्नियमन म्हणजे डिरेग्युलेशन सुधारणा अंतर्गत सर्व प्राधान्य क्षेत्रे पूर्ण करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे त्रिपुरा.
नुकतेच इंडियन सुपर लीग 2026चे चॅम्पियन कोणता संघ बनला आहे? तो पहिल्यांदाच बनला संघ विजेता ईस्ट बंगाल, ज्याचं नाव आहे ईस्ट बंगाल. इंडियन सुपर लीग. भारताच्या कोणत्या मोहिमेसाठी इस्रोला वर्ष 2026चा अमेरिकेचा सर्वोच्च अंतराळ पुरस्कार आहे, ज्याचं नाव आहे गोडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार, हा मिळालेला आहे. चांद्रयान-3 या मोहिमेसाठी कोणत्या संघटनेच्या पहिल्या संपूर्ण महिला पथकाने नुकतेच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? यांग शुआंग झी यांना बुकर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे ते. त्यानंतर नुकतेच ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाची स्थापना करणारा भारतातील पहिलं राज्य बनलं आहे केरळ. कोणत्या राज्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ज्याला STP मॉडेल म्हणतो आपण, या STP मॉडेल चर्चेत असून ही एक पुरस्कार विजेती स्वच्छता आणि पर्यावरण चौकट असून तिला राष्ट्रीय आदर्श म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर STP मॉडेल हे महाराष्ट्राचं आहे. नुकतेच मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर प्रणाली आकारणी करणारे मॉडेल लागू करणारे, अल्कोहोल इन बेवरेज आधारित उत्पादन शुल्क रचना लागू करणारा भारतातील पहिला राज्य कोणतं बनलं आहे? तर तो आहे कर्नाटक. 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान कोणत्या ठिकाणी भारत टेक्स 2026चे आयोजन करण्यात आले आहे? नवी दिल्ली. नुकतेच भारत फॉरकास्ट सिस्टीम भारत FS या स्वदेशी प्रगत हवामान अंदाज मॉडेलला स्वीकारणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे महाराष्ट्र. नुकत्याच आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गूळ उत्पादक राज्य कोणतं असेल? तर तो सर्वात जास्त गुळाचं उत्पादन होतं उत्तर प्रदेशमध्ये. नुकतेच केंद्रीय माहिती आयोगाने कोणती संस्था माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही असे निर्णय दिलेला आहे? तर हे आहे BCCI. नुकत्याच गांधीनगर येथे पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026मध्ये पदक तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? हा आहे 11वा. 6 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान रियाद, जी सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथे होणाऱ्या स्पोर्ट्स विश्वचषक 2026साठी पात्रता मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू ठरले आहेत अरविंद चिदंबरम. आंतरराष्ट्रीय चहा दिन दरवर्षी असतो, तो म्हणजे 21 मेला. दैनंदिन जीवनातील मापनशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिन हा कधी साजरा केला जात असतो? हा असतो 20 मेला. नुकत्याच कोणत्या राज्यात प्रगती 2026 या बहुपक्षीय युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? हे आहे मेघालय. नुकत्याच 23 वर्षीय तुषार कुमार हे कोणत्या देशातील बोरहॅम वूडमध्ये सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनले आहेत? हे आहेत UK मध्ये. नुकत्याच सूर्यापासून येणाऱ्या सौर वाऱ्याला पृथ्वी कसा प्रतिसाद देते याचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने एक मिशन लॉन्च केलं आहे? त्याचं नाव आहे स्माईल. हे स्माईल मिशन लॉन्च केलं आहे युरोपियन स्पेस एजन्सीनं. नुकतेच हेल्थ AI कॉन 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? हे आहे नवी दिल्ली. हेल्थ AI कॉन. दरवर्षी जागतिक मधमाशी दिन हा कधी साजरा केला जात असतो? हा असतो 20 मेला. भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारले जात आहे? हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारणतः 8 तालुके येतात. भारतीय हवाई दलात प्रतिष्ठित कॅट A क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर रेटिंग मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या तर सान्या. त्यानंतर कोणत्या देशात तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद 2026चे आयोजन करण्यात आले आहे? नॉर्वे. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन हा कधी साजरा केला जात असतो? 21 मे. कोणाला नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान, ज्याचं नाव आहे ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट ने प्रदान करण्यात आला आहे? तर व्यक्तिगत नरेंद्र मोदी. कोणी UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? म्हणजे UIDAIचे CEO कोण म्हणले असतील? सौरभ विजय. नुकतेच कोणत्या ऑपरेशनच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑपरेशन आहे ऑपरेशन अंतिम प्रहार. नुकतेच कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या AI सक्षम डिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन
नुकतंच करण्यात आलेलं आहे. हे आहे आसाम. नुकतेच निधन झालेले B.C. खंडूरी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? हे होते उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री. नुकतेच कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? हे आहे पुणे. दरवर्षी जागतिक संग्रहालय दिन हा कधी साजरा केला जात असतो? तो असतो 18 मेला. भारतातील पहिल्या एकात्मिक कार्बन कॅप्चर युटिलायझेशन आणि स्टोरेज क्षेत्रीय प्रयोगशाळेचे उद्घाटन कुठे करण्यात आलं? IIT बॉम्बे. भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारी शटल बस सेवा कुठे सुरू करण्यात आली आहे? नवी दिल्ली येथे. नुकतेच ताश्कंद येथे पार पडलेल्या आशियाई बॉक्सिंग अंडर 15 आणि अंडर 17 चॅम्पियनशिप 2026चे भारताने एकूण किती पदके जिंकली त्याच्यामध्ये? 27. नुकत्याच कोणत्या राज्याने तिसरे व चौथ्या अपत्य जन्माला आल्यानंतर अनुक्रमे 30,000 व 40,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे? आंध्र प्रदेश. भारताने कोणत्या राष्ट्रीय उद्यानात पहिले सॅटेलाइट टॅग केलेले गंगा कासव, ज्याला नेल्सोनिया गंगेटिका हे नाव होतं, हे सोडून एक ऐतिहासिक संवर्धन टप्पा गाठला आहे? काझीरंगा. 56 वर्षीय गिर्यारोहक कामिरीटा शेर्पा यांनी 32व्यांदा माउंट एव्हरेस्टवर चढाई करून एक स्वतःचाच जागतिक विक्रम मोडला, तर ते कोणत्या देशाचे आहेत? कामिरीटा शेर्पा हे तर नेपाळचे. कामिरीटा शेर्पा, नेपाळ. भारताचे पहिले AI लढाऊ विमान त्याचं नाव आहे काल भैरव. हे कोणत्या देशामध्ये तयार केले जाणार आहे? पोर्तुगाल. आणि पोर्तुगालची राजधानी तर लिस्बन. नुकतेच 52वा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026चा विजेता कोण ठरलेला आहे? महेंद्र गायकवाड. जागतिक एड्स लसीकरण दिन हा कधी असतो? दरवर्षी 18 मे. नुकतेच पिण्याच्या पाण्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल वॉटर एड इंटरनॅशनलतर्फे प्रतिष्ठेच्या जल चॅम्पियन पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? हे तर बिसाती भरत. नुकतेच भारताने कोणत्या देशातील ॲडनॉक कंपनीसोबत द्रवीकृत पेट्रोलियम वायूच्या पुरवठ्यासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी केली आहे? UAE. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने 11व्या शतकातील चोल ताम्रपट भारताला परत केले आहे? नेदरलँड, ज्याची राजधानी आहे ॲम्स्टरडॅम. नुकतेच दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? सहदेव यादव. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेले भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे? हे आहे गुजरातमध्ये. भारतात इलेक्ट्रिक व्हेकल EV चार्जिंगसाठी UPIची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने युनिफाईड भारत चार्ज नावाचे एक अनावरण केले आहे? तर हे आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय. कोणत्या राज्याने मेरा भारत मेरा योगदान अभियान लॉन्च केलं आहे? दिल्ली. भारताचे UKमध्ये उच्च आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पेरियास्वामी कुमारन. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायदा लागू करण्यास मंजुरी दिली आहे? हे आहे आसाम. आसाम लक्षात ठेवा. नुकतेच कॅनेडियन अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे पहिले भारतीय फेलो कोण बनले आहेत? प्राध्यापक गणपती यादव. राष्ट्रीय डेंग्यू दिन हा दरवर्षी कधी असतो? 16 मे. भारत व कोणत्या देशादरम्यान LPG आणि सामरिक तेल साठ्यांसंदर्भात एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे? भारत व UAE. नुकतेच कोणत्या बॅडमिंटन स्टार खेळाडूंनी हैदराबाद आणि चेन्नईमध्ये 60 लिटर आईच्या दुधाचे दान केले आहे? ज्वाला गुट्टा. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा सन्मान कोणत्या देशाचा सर्वोच्च आहे? तर तो स्वीडन. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये शाखा उघडणारे CTBC बँक ही कोणत्या देशातील पहिली बँक ठरली आहे? ही बँक आहे CTBC. ही आहे तैवानमधील बँक. IPLच्या इतिहासात सर्वाधिक शतक करणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? विराट कोहली. नुकतेच भारतातील पहिले समर्पित मानव हत्ती संघर्ष शोधण्यासाठी मानव हत्ती संघर्ष जो कमी करायचा आहे आपल्याला आणि त्याचं संशोधन करावं लागेल, यासाठी एक केंद्र कोणत्या व्याघ्र प्रकल्पात स्थापन केले जात आहे? पलाम व्याघ्र प्रकल्प, जो की झारखंड या राज्यामध्ये आहे. दरवर्षी जागतिक उच्च रक्तदाब दिन हा कधी असतो? 17 मे.
68व्या वर्षी झालेले मानसोपचार तज्ज्ञ 68व्या वर्षी निधन झालेले मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य कार्यकर्ते डॉक्टर आनंद नाडकर्णी हे कोणत्या संस्थेशी संबंधित होते? हे होते मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र. ओके, थोडीशी माहिती, अजून प्रश्न भरपूर आहेत. ओके, अजून प्रश्न संपलेले नाही आहेत, पण थोडीशी माहिती मध्येच देतो तुम्हाला, की बाबा ज्या मुलांनी आपलं जो काही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जे आपण ऑफर ठेवले आहे, 50% सूट ठेवली आहे कोणताही कोर्सवरती. तो कोर्स जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्या दिलेल्या ह्याच्यावरती नावावरती ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा किंवा ह्या ठिकाणी WhatsAppला मेसेज करा. जर अधिक माहिती पाहिजे असेल तर कुपन कोड वापरायचा आहे स्वराज्य 50 म्हणून. तुम्हाला ऑटोमॅटिक 50% कट होऊनच येऊन जाईल त्या ठिकाणी. एक लक्षात ठेवा मात्र, ऑफर ही जी आहे ती 1 जून ते 6 जूनपर्यंत राहील. नुकतेच अद्रकला जागतिक स्तरावर नेण्यासाठी कोणत्या राज्याने अद्रक मिशन सुरू केले आहे? मिझोराम, आणि मिझोरामची राजधानी ऐजवाल आहे. नुकतेच केरळमध्ये नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? किंवा केरळचे नवीन मुख्यमंत्री बनले तर व्ही.डी. सतीशन. नुकतेच कोणत्या राज्यात दक्षिण कोरियासोबत भारताच्या पहिल्या मेगा ग्रीनफील्ड शिपयार्डच्या विकासासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे? तामिळनाडू. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा कधी साजरा केला जात असतो? 15 मे. नुकतेच कोणी भारताची पहिली AI सक्षम ब्लॉकस्तरीय मान्सून अंदाज प्रणाली सुरू केली आहे? भारतीय हवामान विभाग. कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात येणार आहे? 1 जुलै 2026. नुकतेच 1 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेले CBIचे सध्या महासंचालक कोण बनले आहेत? प्रवीण सूद. नुकतेच आलेले अपनापन नरेंद्र मोदी संघ मेरे अनुभव हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आहे केंद्रीय सध्या कृषी मंत्री असलेले शिवराज सिंग चौहान. नुकतेच युरोपियन T20 प्रीमियर लीगमध्ये डब्लिन फ्रँचाइझीचे मालक कोण बनले आहेत? राहुल द्रविड. नुकतेच धर्मवीर संभाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर ते आहे, कधी साजरी करण्यात आली जयंती संभाजी महाराजांची? तर 14 मेला. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेल्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हामध्ये कशाचे चिन्ह नाही? तर हे आहे गंगापूर मातेचे धरण नाही, ह्याच्यामध्ये त्रिशूल आहे, त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, गोदावरी नदी आहे. लक्षात ठेवा, हे सर्व 3 आहेत, हे गंगापूर मातेचे धरण नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, नुकत्याच पर्यायी गुंतवणूक निधी योजना अधिक वेगाने सुरू करण्यासाठी गरुडा नावाच्या नवीन ग्रीन चॅनेल यंत्रणेचा प्रस्ताव कोणत्या संस्थेने दिला आहे? सेबी. नुकतेच 11 मे 2026 रोजी कोणत्या संस्थेद्वारे सेहत मिशन लॉन्च करण्यात आले आहे? ICMR व ICAR. ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. वन केस वन डेटा व सुसहाय्य चॅटबॉट हा डिजिटल उपक्रम कोणी लॉन्च केला आहे? सर्वोच्च न्यायालय. हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने भारतातील पहिले कमी उत्सर्जन क्षेत्र लो एमिशन झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? पुणे, शिवाजीनगरला. जून 2026 मध्ये G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? फ्रान्स. नुकतेच आलेले द बेंच, द बार अँड द बिझार हे पुस्तक कोणाचं आहे? तुषार मेहता. नुकतेच सेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? अशोक कुमार पांडा. नुकतेच तयार करण्यात आलेले भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे लष्करी वाहतूक विमानाचे नाव काय आहे? C-295. ला लिगा फुटबॉल चषक 2026चा विजेता संघ कोणता बनला आहे? बार्सिलोना. नुकतेच दक्षिण कोरियात बौद्ध धर्माचे स्वीकार करणारा जगातील पहिला रोबोट कोणता बनला आहे? गाबी. नुकतेच कृत्रिम बुद्धिमत्तेतील AI जलद प्रणालीमुळे विशेषतः क्लॉड मिथॉससारख्या AI चालित असुरक्षितता ओळखण्याच्या साधनांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांची तपासणी करण्यासाठी सायबर सुरक्षा AI नावाचे एक विशेष कार्यदल कोणत्या संस्थेने स्थापन केले आहे? हे आहे सेबी. पॅडमॅन म्हणून परिचित असलेले अरुणाचलम मुरुगनंतम यांना कोणत्या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे? नोबेल शांतता पुरस्कार. 6 ते 8 मे 2026 रोजी कोणत्या ठिकाणी 48व्या आशियान शिखर परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे? सेबू, फिलिपाईन्स. नुकतेच 11 ते 14 मे 2026 दरम्यान किंबर्ली प्रक्रिया आंतरस्तरीय बैठकीच्या
बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? मुंबई. नुकत्याच कार्बन शोषून घेणारे एक क्रांतिकारक तंत्रज्ञान असलेले भारतातील पहिले अलगी ट्री शैवाल कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? भोपाळ. नुकतेच अभिमन्यू मिश्रानंतर बुद्धिबळाच्या इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनला आहे? फॉस्टिनो ओरो, अर्जेंटिनाचा आहे. आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतली? हेमंता बिश्वा शर्मा. नुकतेच कोणत्या खेळाडूने 13 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण करून IPL मधील सर्वात जलद अर्धशतकाची बरोबरी केली? उर्विल पटेल. भारतातील माता आणि बाल आरोग्य सेवेचे डिजिटलीकरण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणते प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे? जननी. नुकतेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? एन रंगास्वामी. 2027च्या जनगणनेसाठी 100% स्वयंगणना साध्य करणारे महाराष्ट्रातील मूठ हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. नुकत्याच 11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील सोमनाथ मंदिर पुनर्स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला? गुजरातमध्ये येतं हे सोमनाथ मंदिर, गीर या जिल्ह्यामध्ये. नुकतेच 10 ते 17 मे 2026 दरम्यान एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? गांधीनगर, गुजरातमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे 2026 रोजी कोणत्या ठिकाणी ध्यान मंदिरचे उद्घाटन केले? बेंगळुरू या ठिकाणी, जी राजधानी आहे कर्नाटकची. चला, एकदा नवीन विद्यार्थी जे असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि रोज सकाळी 6 वाजता रोज सकाळी 6 वाजता बुलेट रॅपिड फायरचे 10 प्रश्न आणि त्याचं विश्लेषण बघायला विसरू नका. पुढचा प्रश्न, नुकत्याच द मेटेओरिटिकल सोसायटीच्या 2026 सालासाठी फेलो म्हणून निवड होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण असतील? त्यांचं नाव कुलजीत कौर. भारताच्या पहिल्या पूर्णपणे कार्यान्वित PM मित्र पार्कचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी केले? वारंगल, तेलंगणा. जुलै 2026 पासून महाराष्ट्रात जमीन मालकी हक्क कायदा लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य ठरणार आहे? पहिले. भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये 26वा सदस्य म्हणून कोणता देश सामील झाला आहे? सौदी अरेबिया. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी सरदार धाम वसतिगृह संकुलाचे उद्घाटन केले? वडोदरा, गुजरात. नुकत्याच 10 मार्च 2026 रोजी विजय थलपती हे तामिळनाडूचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले आहेत? 9वे. नुकत्याच कोणाला केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026च्या दक्षिण आशिया प्रादेशिक विजेत्या म्हणून घोषित करण्यात आले आहे? सोमा मंडल. नुकत्याच वयाच्या 20 वर्षापूर्वी 100 T20 षटकार मारणारा जगातील पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे? वैभव सूर्यवंशी. नुकतेच पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री बनले तर शुभेंदू अधिकारी. कोणाला सर्वोत्कृष्ट खाजगी क्षेत्रातील संस्था या श्रेणीअंतर्गत अर्थ दुबई पुरस्कार नुकतेच मिळालेला आहे? दीपक भाटिया यांना भेटलेला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार 2025 मध्ये बालस्नेही पंचायत श्रेणीत प्रथम पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाले आहे? इटगाव ग्रामपंचायत, भंडारा. भारताचे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगो. नुकत्याच 5व्या ब्रिक्स सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था साईच्या नेत्यांचे शिखर परिषद कुठे पार पडलं? बेंगळुरू या ठिकाणी. दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा कधी साजरा केला जातो? 11 मे. आणि दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा कधी साजरा केला जात असतो? 12 मे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा एकदा. 9 आणि 10 मे 2026 रोजी कोणत्या ठिकाणी भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आलं? नवी दिल्ली या ठिकाणी. जागतिक थॅलेसिमिया दिन हा कधी साजरा केला जात असतो? 8 मे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या व्यावसायिक मिनी किंवा मायक्रो LED डिस्प्ले सुविधेला मंजुरी दिली आहे? ढोलेरा, गुजरात. भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कृष्ण स्वामीनाथन. कोणत्या ठिकाणी 5 ते 6 मे 2026 रोजी 2 दिवसीय दुर्मिळ आजारांवरील राष्ट्रीय परिषद 2026चे आयोजन करण्यात आलं आहे?
नवी दिल्ली या ठिकाणी. महाराष्ट्र राज्यात एकूण 60 ट्रॅफिक गार्डन्स उभारण्यात येणार असून त्याला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? आनंद दिघे. डीप टेक नवोपक्रमाला चालना देण्यासाठी IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने कोणत्या देशात पहिले केंद्र स्थापन केले आहे? अमेरिका. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या क्राईम इन इंडिया 2024 नुसार देशभरात 58.86 लाख दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली असून जी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये किती टक्के घट आहे? चांगली गोष्ट आहे, 6%. कोणाला अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टर शेखर सुमन बोरा. अमेरिका व कोणत्या देशादरम्यान बालिकातन युद्धाभ्यास 2026 पार पडले? फिलिपाईन्स. 30 मे 2026 पासून भारताचे नवीन CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? NS राजा सुब्रमणी. कोणाची 5 मे 2026 पासून वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या गैरकार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? हे व्यक्ती कुमार मंगलम बिर्ला. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत कोणते राज्य भारतात अव्वल क्रमांकावर आहे? महाराष्ट्र. भारतातील पहिली स्पेस टेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनली आहे नुकतंच? तर ही कंपनी आहे स्काय रूट एरोस्पेस. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? दिल्ली या ठिकाणी. कोणत्या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला आहे? वंदे मातरम. म्हणजे राष्ट्रगीताचं म्हणजेच का राष्ट्रगीतासारखाच राष्ट्रीय गीत नाही, लक्षात ठेवा, राष्ट्रीय गीत जनगण मन आहे. राष्ट्रगीत जनगण मन. ओके. पहिले जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? अहमदाबाद. दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा करण्यात येत असतो? 8 मे. नुकत्याच आलेल्या जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार जगातील सर्वाधिक परकीय चलन प्राप्त करणारा देश कोणता आहे? तर तो आहे भारत. 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नुकतेच 2025 मध्ये कोणते राज्य हे भारतातील सागरी माशांचे उत्पादन करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे? तामिळनाडू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले गंगा एक्सप्रेस वे हे कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? मेरठ ते प्रयागराज. नुकत्याच 1 मे 2026 रोजी संरक्षण लेखा नियंत्रक महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? अनुग्रह नारायण दास. भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? गुजरात. नुकत्याच पालकचे सामुद्रधुनी पोहून पार करणारे भारतातील सर्वात तरुण कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे ईशान सिंह. केंद्रीय मंत्रिमंडळाने कापूस क्रांती या कापूस उत्पादकता अभियानाला मंजुरी दिली असून किती कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे? 5,600 कोटी रुपये. नुकतेच कोणत्या ठिकाणी ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस संमेलन 2026चे आयोजन करण्यात आले आहे? नवी दिल्ली. कोणत्या दिवशी पोर्तुगीज भाषा दिवस हा साजरा करण्यात येत असतो दरवर्षी? तो असतो 5 मेला. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्यांचं नाव आहे शशी शेखर वेंपती. नुकत्याच आलेल्या वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार भारत हा जगातील कितवा स्टील उत्पादक देश आहे? दुसरा. पहिला कोणता आहे स्टील उत्पादक संपूर्ण जगामध्ये? देशाचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. नुकतेच भारतातील पहिले पोर्टेबल MRI मशीन कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहे? दिल्ली. मे 2026 पासून केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या सरन्यायाधीशांना वगळून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मंजुरीची एकूण संख्या आहे ते 33 वरून किती करण्यास मंजुरी दिली आहे? 37. 1 जून 2026 पासून भारतातील कोणते रेल्वे विभाग हे 18वे रेल्वे विभाग म्हणून सुरू झाले आहे, कार्यरत झालं? विशाखापट्टणम. थॉमस कप 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? चीन. ॲथलेटिक्स दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जात असतो? 7 मे. नुकत्याच भारताच्या चीनमध्ये राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विक्रम दोराईस्वामी. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा कोणत्या राज्यात पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणार आहे? सत्ता स्थापन केलं, मुख्यमंत्री बनले शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगाल. कोणते ठिकाण हे मत्स्यपालन विभागाच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिले मोती शेती केंद्र पर्ल क्लस्टर म्हणून विकसित होणार आहे? तर हे आहे हजारीबाग झारखंड.
नुकत्याच कोणत्या देशाच्या पत्रकार संघटनेला युनेस्को गिलर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2026ने सन्मानित करण्यात आले आहे? सुदान. कोणते राज्य हे कागदविरहित न्यायव्यवस्था असलेले भारतातील पहिले राज्य घोषित करण्यात आले नुकतंच? हे आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. कोणतं राज्य आहे हा? कोणतं राज्य आहे जो नुकतंच कागदविरहित न्यायव्यवस्था असलेलं भारतातील पहिलं राज्य घोषित करण्यात आलेलं आहे? महाराष्ट्रात 300 कोटी वृक्ष लागवडी करण्याकरिता कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे? हरित महाराष्ट्र आयोग. नुकत्याच होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे अडकलेल्या जहाजांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी प्रोजेक्ट फ्रीडम कोणत्या देशाने सुरू केले आहे? अमेरिका. नुकत्याच कोणत्या देशात मायोन या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? फिलिपाईन्समध्ये. उबेर कप 2026चे विजेतेपद कोणी पटकाविले? दक्षिण कोरिया. IMP क्वेश्चन. नुकतेच निधन झालेले माधव पवार हे प्रसिद्ध कोण होते? हे होते कवी माधव पवार. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या राष्ट्रीय परिषदेत भारतातील पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. भारताचा पहिला कक्षीय डेटा सेंटर उपग्रह विकसित करण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी सर्वम AI सोबत पिक्सेलने धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली असून त्याचे नाव काय असेल? तर हे आहे पाथ फाइंडर. दरवर्षी अग्निशामक दिन हा कधी साजरा केला जात असतो? 4 मे. माद्रिद ओपन 2026चा किताब जिंकून सलग 5 मास्टर्स 1000 विजेतेपद पटकावणारा पहिला पुरुष खेळाडू कोण ठरला आहे? जॅनिक सिन्नर. नुकत्याच प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रसून जोशी. राघव चड्डासहित आम आदमी पक्षाचे 7 सदस्य पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले तर पक्षांतर बंदी कायदा भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुसूचित आहे? 10वी अनुसूची. नुकत्याच नीती आयोगाने कोणत्या राज्याला भारताचे अद्रक किंवा आले राजधानी म्हणून घोषित केले आहे? हे आहे मिझोराम. भारतातील कोणत्या महानगरपालिकेला व्हिएन्ना येथे जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन GEM अवॉर्ड 2026ने सन्मानित करण्यात आले आहे? गुंटूर, आंध्र प्रदेश. नुकत्याच आंतरराष्ट्रीय बीज किंवा बियाणे दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? 26 एप्रिल. कोणत्या मंत्रालयाने भिक्षावृत्ती मुक्त भारत साध्य करण्यासाठी स्माईल बेगरी सर्व्हे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? हे आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. नुकत्याच भारताने कोणत्या देशासोबत महिलांच्या नेतृत्वाखालील महिला मुक्त व्यापार करार केला आहे? न्यूझीलंड. 21 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या भारत श्रीलंका डायव्हिंग सरावाच्या, त्याला आपण डायव्हॅक्स म्हणतो आपण, 4थ्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी कोणत्या भारतीय जहाजाने सहभाग घेतला आहे? INS निरीक्षक. नुकतेच कोणाला बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 आणि कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? N चंद्राबाबू नायडू. नुकत्याच IPLच्या इतिहासात 800 चौकार मारणारे पहिले फलंदाज कोण बनले आहेत? विराट कोहली. नुकतेच आलेल्या जागतिक अन्न सुरक्षा अहवाल 2026 नुसार सर्वाधिक अन्न सुरक्षा असुरक्षितता कोणत्या देशात आहे? नायजेरिया. नुकत्याच आलेल्या नाईट फ्रँकच्या वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार जागतिक अतिश्रीमंतांच्या क्रमवारीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 6वा. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अशोक कुमार लाहिरी. कोणत्या संस्थेने रोमन अवकाश दुर्बीण लॉन्च केले आहे नुकतंच? नासा. नुकतेच आलेले द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक कोणाचं आहे? मनोज मुकुंद नरवाणे यांचं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी आदित्य हाय स्पीड बुलेट ट्रेन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले आहे? बेंगळुरू. जागतिक बौद्धिक संपदा मालमत्ता दिन दरवर्षी कधी साजरा केला जात असतो? 26 एप्रिलला. IPLमध्ये 50पेक्षा कमी बॉलमध्ये एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? अभिषेक शर्मा. नुकत्याच कोणत्या देशाने तैमूर या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे? पाकिस्तान. RBIने सततचे अनुपालन न करणे, गंभीर प्रशासकीय समस्या, नियमांचे उल्लंघन या कारणामुळे कोणत्या पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना 24 एप्रिल 2026 पासून रद्द केलं? पेटीएम पेमेंट बँक.
रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने जनगणना 2027 साठी कोणते राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन सुरू केले आहे? 1855. चौथ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? नवी दिल्ली. नुकत्याच आरबीआयच्या केंद्रीकृत पेमेंट प्रणालीमध्ये सामील होणारी पहिली फिनटेक कंपनी कोणती ठरली आहे? पे पॉइंट इंडिया. नुकतेच कोणत्या राज्याने UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CM इन्स्पायर योजना सुरू केली आहे? मेघालय. कोणत्या देशात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतंच करण्यात आलं? मलावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026चा शुभारंभ करण्यात आला? श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा तिजोरी कोणत्या देशाने उभारली आहे? फिनलँड. 25 मे ते 6 जून 2026 दरम्यान कोणत्या राज्यात सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करण्यात आले आहे? गोवा. नुकत्याच राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती मोहिमेत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे? अहिल्यानगर. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार भारतात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर कोणता राज्य आहे? महाराष्ट्र. नुकत्याच HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026 चे विजेतेपद कोणी पटकाविले आहे? सूरजकुमार चंद. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या कचराभूमींचा समावेश जागतिक स्तरावर सर्वाधिक मिथेन वायूंचे उत्सर्जन करणाऱ्या ठिकाणांमध्ये करण्यात आला आहे? कांजूरमार्ग मुंबई. नुकत्याच कोणाला विज्ञानाचा ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा $3 दशलक्ष ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 मिळाला आहे? फ्रँक मर्ले. नुकत्याच वर्ष 2025 साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2025 ने कोणत्या भारतीय मंत्र्यांना सन्मानित करण्यात आले? के राममोहन नायडू. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे मंत्री आहेत ते. फ्रान्समधील बोर्डो येथे नुकत्याच झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली असतील? श्रेया शंतनू मुंदडा. नुकत्याच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन ST थोडक्यात ST महामंडळ व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानच्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी कोणाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? रितेश देशमुख. कोणत्या राज्यात जगातील पहिले इझी मेल्ट इलेक्ट्रिकल इझी मेल्ट थोडक्यात इलेक्ट्रिकली असिस्टेड सिग्नॉस स्मेल्टर तंत्रज्ञान तैनात करण्यासाठी टाटा स्टीलने SMS ग्रुपसोबत करार केले आहे? झारखंड. भारतातील पहिली पूर्णपणे एकात्मिक AI आधारित कृषी बुद्धिमत्ता परिसंस्था कोणी लॉन्च केली आहे? IIT रोपड. नुकतेच वयाच्या 94 वर्षी निधन झालेले खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील हे प्रसिद्ध कोण होते? बालरोगतज्ञ. नुकत्याच सुरक्षा यंत्रणांना रिअल टाइम निर्णय सहाय्य वाढविण्यासाठी गृह मंत्रालयाला DRDOने कोणती स्वदेशी बनावटीची सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली विकसित करून दिली आहे? ज्याचं नाव आहे प्रज्ञा. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या खाजगी सोन्याच्या खाणींचे अनावरण करण्यात आले आहे? आंध्र प्रदेश. नुकतेच कोणत्या राज्याने 1 जुलैपासून राज्य मद्रासा बोर्ड स्थापन किंवा समाप्त करण्याचे घोषित केले आहे? उत्तराखंड. हे समाप्त करण्याचे घोषित केले हे लक्षात ठेवा. नुकतेच भारतातील 99 रामसर स्थळ ठरलेले सेखा झील पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. बल्गेरियाचे नवीन पंतप्रधान बनले तर त्याचं नाव रुमेन रादेव लक्षात ठेवा. नुकत्याच भारताचा 95वा क्रमांकाचा चेस ग्रँडमास्टर कोण बनला आहे? अरण्यक घोष पश्चिम बंगाल. देशभरात कोणत्या दिवसापासून ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन कायदा 2025 लागू करण्यात येणार आहे? 1 मे 2026 लागू करण्यात आला थोडक्यात होता. नुकत्याच लंडन क्लायमेट कॉन्क्लेव्ह मध्ये कोणाला ग्लोबल ग्रीन आयकॉनने सन्मानित करण्यात आले आहे? हे आहेत संतोष कुमार. नुकत्याच कोणत्या राज्याने राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे? तर तो राज्य आहे महाराष्ट्र. जगभरातील पर्यटकांच्या पसंतीनुसार वर्ष 2026 मध्ये सर्वाधिक बुक केलेले आणि सर्च केलेले शहर कोणते ठरले आहे? हे आहे बँकॉक.
नुकतेच भारताने कोणत्या देशाकडून R-37M RVV-BD या अति लांब पल्ल्याच्या हायपरसोनिक हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या आयातीला मंजुरी दिली आहे? रशिया. दरवर्षी जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन कधी साजरा केला जात असतो? 23 एप्रिल. बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिनेश त्रिवेदी. भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे? हे आहे लडाख. त्यानंतर नुकत्याच कोणत्या राज्यातील पचपदरा रिफायनरीमध्ये उद्घाटनाच्या अवघ्या एक दिवस आधी भीषण आग लागली होती? तर हे आहे राजस्थान. नुकतेच बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती कोण ठरली आहे? तन्वी कोलते. नुकतेच छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? संभाजी पेठ. संभाजी पेठ. नुकतेच लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाला गौरविण्यात आले आहे? हे आहेत कार्लोस अल्कराज. नुकतेच ॲपल कंपनीचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जॉन टर्नस. कोणत्या ठिकाणी ब्रिक्स अकॅडमिक फोरमचे उद्घाटन नुकतंच करण्यात आलेलं आहे? हे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी. नुकतेच कोणत्या संस्थेने ओमेगा बॉल सादर केला आहे, जो भारतातील पहिला 3 संघीय फुटबॉल प्रकार आहे? IIT मद्रास. दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन हा कधी साजरा केला जात असतो? 22 एप्रिल. भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी कोठे करण्यात आली? भुवनेश्वर. नुकतेच नागरिकांना अधिकृत सूचनांची पडताळणी करण्यास आणि डिजिटल घोटाळे टाळण्यास मदत करण्यासाठी CBIने कोणते AI चॅटबॉट सुरू केले आहे? अभय. दरवर्षी नागरी सेवा दिन कधी साजरा केला जात असतो? 21 एप्रिल. कोणत्या वनस्पतीशास्त्राला केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी AI शक्तीवर चालणारे मोबाईल ॲप विकसित करण्यासाठी WWF शास्त्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? अलीम युसुफ. नुकतेच भारतीय हातमागाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विश्व सूत्र उपक्रम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? हे आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय. भारत व कोणत्या देशादरम्यान एप्रिल 2026 मध्ये रेलॉज करार कार्यान्वित करण्यासाठी करतील, ज्यामुळे लष्कर तळ, बंदरे आणि विमानतळावर परस्पर प्रवेश शक्य होणार आहे? रशिया. दरवर्षी संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिन हा कधी साजरा केला जात असतो? 20 एप्रिल. नुकतेच मुंबईत पार पडलेल्या मिस साके इंडिया 2026 ची विजेती कोण ठरली आहे? निशिता अंतरकर. हर्बालाइफ इंडिया आणि IIT मद्रास यांनी कोणत्या ठिकाणी वनस्पती पेशी किण्वनावरील भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहेत? चेन्नई येथे. प्रतिष्ठित प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? डॉक्टर CH श्रीनिवास. तर अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण साधारणतः बघितलेले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आपण 1 जून ते 6 जून या दरम्यान, ओके, 1 जून ते 6 जून दरम्यान आपण जेवढेही अनुभवशाळेचे कोर्स आहेत, या कोर्सवर आपण भरघोस अशी सर्व कोर्सवरती 50% सूट ठेवली आहे. तुम्हाला एक काम करायचं आहे, कुपन कोड वापरायचा आहे स्वराज्य 50 म्हणून. आणि हे जे आहे, हे तुम्हाला उद्यापासून, उद्या सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला हे स्टार्ट होईल ऑफर. आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन ऑफर घेऊ शकता. ओके, कोणतेही ऑफर घेऊ शकता तुम्ही. तुमच्या मित्रापर्यंत पण याची लिंक जी आहे ते शेअर करा, आपल्या ॲपची किंवा ह्याची कुपन कोडची माहिती द्या, जेणेकरून त्यांना पण स्वस्त का मस्त कोर्स भेटून जाईल. याचा फायदा घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि मे जो आहे, मे 2026 जो महिना आहे, या मे 2026च्या महिन्याचं संपूर्ण ईबुक जो आहे, तो ईबुक तुम्हाला भेटून जाईल उद्यापासून. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर 10 रुपयाला केले आता ईबुक, सर्वच्या सर्व ईबुक. ओके, 10 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल. या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. या QR कोडवर तुम्हाला पैसे पाठवून त्याचे स्क्रीनशॉट टाकायचं आहे या नंबरला. मग तुम्हाला ईबुक भेटून जाईल, संपूर्ण मे महिन्याचं ईबुक. त्याची प्रिंट काढून देखील तुम्ही वाचू शकता. आणि ओके, चलो, ज्यांनी कुणी अजून आपला जो ऑनगोस्टचे ॲप आहे, ॲप अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला. हे जर घेतला नसेल तर नक्कीच घ्या ॲप. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही ॲप घेऊ शकता. ओके, आणि या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल पण तुम्ही नक्कीच या ठिकाणी स्कॅन करून जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला मी याची PDF जी आहे ते टेलिग्राम चॅनलला तुम्हाला उद्या नक्कीच टाकून देईन. जे आत्ता आपण बघितलं त्याची PDF टेलिग्रामला भेटून जाईल नक्कीच. इंस्टाग्राम आहे, त्याला पण तुम्ही साधारणतः फॉलो करून ठेवू शकता या ठिकाणी स्कॅन करून. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि जाता एकदा व्यवस्थितपणे चॅनलला सबस्क्राईब करा.
लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता मात्र तुम्ही बुलेट रॅपिड फायरचे व्हिडिओ बघायला बिलकुल विसरायचं नाही. ओके, चला इथं थांबूयात आपण. थँक जय हिंद.